नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. आपला विषय कोणता आहे तर मराठी विषय आहे. याच्यामध्ये आपण काय करतो तर TET परीक्षेमध्ये आतापर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत हे प्रश्न आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहत असतो. मग या ठिकाणी पहा, आपला पहिला प्रश्न काय आहे, हरिहर हे कोणत्या समास प्रकारचे उदाहरण आहे. आता काय आपल्याला एक शब्द दिला आहे हरिहर आणि हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. ऑप्शन काय दिलेत, इतरेतर द्वंद्व, समाहार द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि कर्मधारय समास. मग या ठिकाणी हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे तर हे इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, इतरेतर द्वंद्व समास तुम्हाला ओळखायचं सगळ्यात सोपं सांगतो. ज्यावेळेस आपण सामासिक शब्दाची फोड करतो, आता या हरिहरची आपण फोड कशी करतो, हरी आणि हर, काय हरी आणि हर ही आपण हरिहरची फोड करतो किंवा त्याचा विग्रह करतो. मग लक्षात ठेवायचंय, सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व यासारख्या जर समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागत असेल तर ते काय असतं, इतरेतर द्वंद्व समास असतो. ठीक आहे, आणि व लक्षात ठेवा. ठीक आहे, कधी विग्रह करताना. आणि या समासामध्ये काय असतात, अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदं काय असतात, समान महत्त्वाचे असतात, म्हणजे सारखीच महत्त्वाची पदं असतात. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. अजून जर याचं उदाहरण पाहायचं म्हटलं, विटी दांडू, पाप पुण्य, खरे खोटे, म्हणजे हे काय ह्याचे उदाहरण आहेत. कशाचे, समाहार द्वंद्व समासाचे. लक्षात येत आहे, समास सोपा आहे. पुढचा बघा, वैकल्पिक द्वंद्व समास कधी असतो तर विग्रह करताना किंवा अथवा वा यासारखे पर्यायांचा वापर होतो. आता मी तुम्हाला ते खरे खोटे इतरेतर मध्ये म्हटलं होतं. खरे खोटे काय आहे, हे वैकल्पिक द्वंद्वमध्ये येते, कारण खरे किंवा खोटे असा आपण त्याचा विग्रह करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर समाहार द्वंद्व काय असतो, शब्दाच्या अर्थाशिवाय त्यातील जातीच्या इतर पदार्थाचाही त्याच्यामध्ये काय होतं, समावेश होतो. उदाहरण पाहिलं तर मीठ भाकर. आता आपण काय म्हणतो, सहज मीठ भाकरी खातो आम्ही. मग आपण काय फक्त मीठ आणि भाकर खातो का, तर नाही, त्यासोबत चटणी असते किंवा कांदा असतो, फूट असतं, इतर काही पदार्थ असतं. मग त्याला आपण काय म्हणतो, मीठ भाकर म्हणतो. मग हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे तर समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न बघा, 2 नंबर, शिवप्रिया हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे. कोणता, शिवप्रिया. आता शिवप्रिया म्हणजे कोण, शिवाला प्रिय आहे अशी ती, म्हणजेच कोण, पार्वती. म्हणजे आपण इथं काय केलंय, तिसऱ्याच पदाबद्दल बोलतोय. ठीक आहे. मग हा कोणता समास होईल तर हा बहुव्रीही समास होईल. बहुव्रीही समास. मग ज्या समासामधील दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो, बहुव्रीही समास म्हणतो. आता शिवप्रिया म्हणजे काय, शिवाला प्रिय असणारी. कोण आहे शिवाला प्रिय असणारी, पार्वती. लक्षात येतंय, म्हणजे ज्यावेळेस तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो, बहुव्रीही समास म्हणतो. ठीक आहे. याचा अजून जर एखादं वस्त्रगायचं उदाहरण पाहायचं असेल तर काय आपण म्हणू शकतो, पितांबरधारी किंवा पितांबर. त्याच्यानंतर पुढचा समास कोणता आहे, मध्यम पद लोपी. बघूया, हे खूप महत्त्वाचे समास आहेत, त्याच्यावरती परीक्षेत तुम्हाला वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मग मध्यम पद लोपी समास बघा, ज्या सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणाऱ्या मधले काही पदे लोप करावी लागतात, म्हणून या पदाला काय म्हणतात, लुप्तपद कर्मधारय समास. याचं दुसरं नाव काय, लुप्तपद कर्मधारय समास किंवा मध्यम पद लोपी समास म्हणतात. बघा, मधले काही पद काय करावी लागतात, लोप करावी लागतात. मग याचं जर उदाहरण पाहिलं तर बघा, साखर भात. मग साखर भातचा विग्रह काय होतो, साखर घालून केलेला भात, साखर घालून तयार केलेला भात. अजून उदाहरण काय होईल, कांदे पोहे. म्हणजे मधले काही शब्द काय आहेत आपल्याला या ठिकाणी लुप्त करावे लागलेले आहेत. चुलत सासरा, हा उदाहरण सुद्धा खूप वेळेस विचारले ना, चुलत सासरा. मग चुलत सासरा सुद्धा कोणत्या समासाचं उदाहरण आहे तर मध्यम पदलोपी समासाचं उदाहरण आहे. साखर भात, कांदे पोहे. त्याच्यानंतर द्विगु समास, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. सोपा समास आहे. ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे काय पाहिजे, संख्या विशेषण पाहिजे, त्याला काय म्हणतात, आणि त्यांनी एक समूह दर्शवला असेल तर त्याला द्विगु समास म्हणतात. मग काय, नवरात्र म्हणजेच काय, 9 रात्रींचा समूह. पहिलं पद काय आहे, संख्या विशेषण आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. पहिलं पद काय पाहिजे आपल्याला,
संख्या विशेषण, मग तो कोणता समास होतो? द्विगु समास होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा 3 नंबर. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता? आता बघा याचं मी पुढे साल लिहून आले. पेपर कशाला प्रश्न आला होता? हा पेपर 1 ला प्रश्न आला होता. कधी आला होता? 2013 ला, म्हणजे टीईटीच्या पहिल्याच वर्षी हा प्रश्न आला होता. जेव्हापासून टीईटी परीक्षा चालू झाली त्या पहिल्याच बॅचला हा प्रश्न आला होता. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो? बहुव्रीही समास म्हणतो. काय म्हणतो? बहुव्रीही समास म्हणतो. ठीक आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, पेपर 1 आहे 2013चा. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध महत्वाचा मानला जातो? कधी प्रश्न विचारला होता आणि कोणत्या पेपरला? बघा पेपर 2 ला विचारला होता. कधी? 2017 ला. प्रश्न सारखाच आहे का? 100% प्रश्न सारखाच आहे. एका ठिकाणी पेपर 1 ला विचारलाय, एका ठिकाणी पेपर 2 ला विचारलाय. मग आता हे मी कशासाठी लिहून आणलंय? तर बऱ्याच जणांचं म्हणणं काय येतं, सर आम्ही फक्त पेपर 1 देणार आहोत, मग आम्हाला 2चा अभ्यास करायचा नाही, किंवा आम्हाला 2च्या झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याला आपण काय म्हणतो? PYQ म्हणतो, ही आम्हाला बघायची गरज नाही, आम्हाला PYQ पेपर 2चे पाठवू नका. तुम्ही लक्ष द्या, जे काही विषय आहेत ना, आपले 4 विषय ना पेपर 1 आणि पेपर 2 साठी सारखेच आहेत. आपली पहिली भाषा, द्वितीय भाषा म्हणजे मराठी, हिंदी सारखंच आहे. काही बदलणार आहे का त्याच्यामध्ये? काही बदलत नाही. त्याच्यानंतर बालमानसशास्त्र काहीही बदलत नाही. ही तुमच्या मनाच्या थिअरी आहेत. काही जणांना काय वाटतं, पेपर पहिला 1 ते 5 साठी आहे, मग याचा सगळा अभ्यासक्रम 1 ते 5 वरतीचे आहे, आणि दुसरा 6 ते 8 साठी आहे, तर याचा सगळा अभ्यासक्रम 6वी ते 8वीचाच आहे. असं होतं. ते गलतफहमीत राहू नका. ही काय ह्या वर्गासाठीच्या त्या पात्रता आहेत. पेपरचा दर्जा सगळीकडे 12वी लेव्हलचा आहे, पदवी लेव्हलचा आहे, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. मग बालमानसशास्त्र असेल हे सुद्धा सगळीकडे सारखंच विचारलं जातं. आता जर तुमचा पेपर 2 ला समाजशास्त्र असेल तर तुम्हाला 1चं परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र जवळपास 90% सारखंच आहे. आणि जर तुमचा मॅथ सायन्स असेल तर पेपर 1चं गणित आणि पेपर 2चं मॅथ जवळपास सारखंच आहे. फक्त तुम्हाला सायन्स एक्स्ट्रा करावं लागेल, पण सायन्समधले 2-3 प्रश्न परिसर अभ्यासामधलेच असतात. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या, फक्त जे वैकल्पिक विषय आहेत ना आपले पेपर 2 साठीचे, परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र, एवढेच थोडे वेगळे आहेत. म्हणजे सामाजिक शास्त्र आणि गणित विज्ञान, नाही तर बाकीचा 4ही विषय काय आहेत? सारखेच आहेत. हे लक्षात घ्या. तुम्हाला अभ्यास करताना तुम्हाला पेपर 1च्या पण झालेल्या प्रश्नपत्रिका पाहिजेत आणि पेपर 2च्याही झालेल्या प्रश्नपत्रिका पाहिजेत. मग तुम्ही पेपर कुठलाही द्या. लक्षात येत आहे? हे खूप महत्त्वाचं आहे. आणि पेपर 1 पेक्षा पेपर 2 पास व्हायला सोपा आहे. तुम्ही आतापर्यंतची टक्केवारी बघा, पेपर 2 जास्त लोक पास होत आहेत, पेपर 1 कमी लोक पास होत आहेत. मग तसं जर पाहिलं तर पेपर 1 1 ते 5 आहे म्हणलं, इथं जास्त लोक पास व्हायला पाहिजेत, पण होत नाहीत. जास्त लोक पास कुठं होतात? पेपर 2 पास होतात. तो पेपर 2 कोणता? तर हा सामाजिक शास्त्रावाला पेपर 2 पास होतात जास्त. तुम्ही कुणालाही विचारा, जास्त पेपर कोणता पास होतात? पेपर 2 मधला सुद्धा कोणता? ज्याचा विषय सामाजिक शास्त्र आहे तो. लक्षात येत आहे? म्हणजे काठिण्य पातळी जर पाहिलं तर पेपर 1ची पेपर 2 पेक्षा थोडी अवघड आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही, किंवा सारखीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण काही जे म्हणतात ना पेपर 1 सोपा असतो आणि पेपर 2 अवघड असतो, त्याची काठिण्य पातळी जास्त असती, हे साप चुकीचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. त्याच्या आधी आता या ठिकाणी बघा, याचं उत्तर तर आपलं सांगायचं राहून गेलं मला वाटतंय. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो याला आपण कोणता समास म्हणतो? बहुव्रीही समास म्हणतो. आपण पहिल्याच प्रश्नामध्ये पाहिलं होतं हे सगळं स्पष्टीकरण, म्हणून तुम्हाला स्पष्टीकरण पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही जर 4ही प्रश्न पाहिले, आता आपण घेतलेले हे 4ही प्रश्न टीईटी परीक्षेत विचारलेले आहेत, आणि 4ही प्रश्न हे आपल्या कुठल्याही एका प्रश्नाचं जरी तुम्ही स्पष्टीकरण पाहिलं असतं तर तुमचे 4ही प्रश्न या ठिकाणी क्लिअर झाले असते. ठीक आहे. इथं उत्तर तेच येईल. त्याच्यानंतर आता बघा, बहुव्रीही समास पाहिला. आता अव्ययीभाव समास याच्यावरती सुद्धा विचारू शकतात की नाही प्रश्न, की बाबा कोणत्या समासामधील पहिले पद महत्वाचे असते. मग पहिलं पद कोणत्या समासामध्ये महत्वाचं असतं? तर ते अव्ययीभाव समासामध्ये असतं. त्याच्यानंतर प्रश्न विचारू शकतात की कोणत्या समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते. मग दुसरे पद कोणत्या समासात महत्वाचं असतं? तर ते तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं. अजून प्रश्न तिसरा जो आता विचारला होता की
कोणत्या समासामध्ये दोन्ही पदे ही महत्त्वाची असतात? दोन्ही पदं महत्त्वाची, द्वंद्व समास, आणि दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसरं पद महत्त्वाचं किंवा तिसऱ्या पदाचा बोध होतो, तो कोणता समास? बहुव्रीही समास. चारही गोष्टी अगदी बेसिक आहेत, पण तोंडपाठच ठेवा, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत आणि विचारू शकतात. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. आपण या ठिकाणी TET परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपली जी टेस्ट सिरीज आहे, या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय? तर या ठिकाणी ही संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो? तर एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या ज्या TETच्या प्रश्नपत्रिका आहेत, ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, म्हणजे त्याची उत्तर सूची, या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची तुम्हाला या ठिकाणी काय केली जाईल? प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर आता ह्या झालेल्या प्रश्नपत्रिका काय असणार आहेत? तुमचा TETचा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे? तर ह्या आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका. का? जर तुम्ही परीक्षेचा पॅटर्न पाहिला, परीक्षा घेण्याची पद्धत पाहिली किंवा परीक्षा घेणारी एजन्सी पाहिली, तरीही 13 पासून आतापर्यंत एकच आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद काय करते? पेपर घेते. ना त्यांनी सिलेबस बदललाय, ना त्यांनी पॅटर्न बदललाय. ठीक आहे, जसा 13ला पॅटर्न होता तोच पॅटर्न आज 26ला बी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचंय? झालेल्या प्रश्नपत्रिका बघायच्यात. तुम्ही जर दिसतात झालेल्या प्रश्नपत्रिकेचा जर व्यवस्थित अभ्यास केला ना मित्रांनो, तर मी खात्री देऊन सांगतो की तुम्ही इथंच पेपर पास होऊन जाता. ठीक आहे, एवढं सोपं आहे. त्याच्यानंतर याच्यावरती आपण तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP नोट्स सुद्धा देतो. मग त्याच्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास भूगोल असेल, मानसशास्त्र असेल. ठीक आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं इयत्ता 4थी ते 8वीचे जे क्रमिक पुस्तकं आहेत, या पुस्तकावर आधारित सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग त्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, मग ह्या सगळ्या मटेरियलची किंमत किती आहे आपली? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे, ही ऑफर आपली आज सुद्धा चालू आहे. मग जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग तुम्हाला हे 139 रुपये कुठं पे करायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे? 139 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा आहे? स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटामध्ये संपूर्ण मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. आणि हे कशा स्वरूपात प्रोव्हाइड केलं जाईल हे सुद्धा भरपूर लोक विचारतात. तर हे तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सॲपवरतीच प्रोव्हाइड केलं जाईल, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याचबरोबर गुगल पे, फोनपेला नंबर टाकण्यासाठी बऱ्याच लोकांना अडचण येत आहे. तर मग तुम्हाला जर सुरक्षित पेमेंट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला स्कॅनर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सॲपला टाकलं जाईल. ठीक आहे, कारण नंबर चुकायची सुद्धा शक्यता राहते. म्हणून जर तुम्ही मला व्हॉट्सॲपला हाय करून मेसेज केला तर मी तुम्हाला काय होईल? स्कॅनर व्हॉट्सॲपला पाठवून देईल. स्कॅनरवरती काय होतं? पेमेंट सुरक्षित होतं आणि लवकर होतं. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 आहे, विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा. आता काय सांगितलं आपल्याला? विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखायला सांगितली. ठीक आहे, पेपर वाचताना व्यवस्थित वाचायचं. जर घाई गडबडीत वाचलं तर आपलं काय होतं? विरुद्धार्थी जोडी ओळखा असं वाचतो आणि मग निकोपयोगी पहिलंच उत्तर आपण लिहून टाकतो. मग आपलं उत्तर काय होतं? या ठिकाणी चुकतं. आपल्याला काय विचारलंय? विरुद्धार्थी नसलेली. मग या ठिकाणी 3 जोड्या काय असणार आहेत? विरुद्धार्थी असणार आहेत आणि 1 जोडी विरुद्धार्थी नसणार आहे. मग आपल्याला तीच शोधायची आहे. ठीक आहे, मग निकोपयोगी विरुद्धार्थी आहे, निकट लांब विरुद्धार्थी आहे. निकट म्हणजे काय? जवळ. लांब ही काय झालं? विरुद्धार्थी झालं. निकड तातडी ही मात्र समानार्थी आहे. मग हेच आपलं उत्तर आहे. निकड तातडी समानार्थी आहेत. त्याच्यानंतर निकामी उपयोगी ही सुद्धा विरुद्धार्थी आहे. मग आपलं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 6 नंबर. भाव्य प्रयोगात
क्रियापदाचा डॅश डॅश याला प्राधान्य असते. भावे प्रयोगामध्ये क्रियापदाच्या कशाला प्राधान्य असतं, तर क्रियापदाच्या भावाला प्राधान्य असतं. आता भाव म्हणजे म्हणतात मग सख्या भावाला असतं की चुलत भावाला असतं, ठीक आहे, तसं नाही, तर या क्रियापदाच्या भावाला प्राधान्य असतं. मग लक्षात ठेवा, कर्तरी प्रयोगामध्ये कशाला प्राधान्य असतं विचारू शकतात की नाही, विचारू शकतात, कारण जशाचा तसा प्रश्न तर रिपीट होणार नाही. आणि झाला तर चुकून तर असे प्रश्न किती असतात जसेच तसे रिपीट होणारे 10 ते 15% प्रश्न असतात. काय सरसकटच प्रश्न हा असा रिपीट होईल का, नाही होणार. मग तर सगळेच लोक परीक्षा पास झाले असते. मग पुढचा प्रश्न, आता इथं भावे प्रयोग विचारला होता, पुढचा कदाचित तुम्हाला कर्तरी प्रयोगात विचारतील, बाबा कर्तरी प्रयोगामध्ये कशाला प्राधान्य असतं. मग कर्तरी प्रयोगामध्ये कशाला प्राधान्य असतं, तर कर्त्याला प्राधान्य असतं. किंवा असं पण विचारू शकतात की बाबा कर्मणी प्रयोगामध्ये कशाला प्राधान्य असतं. मग कर्मणी प्रयोगामध्ये कशाला प्राधान्य असतं, तर कर्माला प्राधान्य असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर भावे प्रयोगामध्ये क्रियापदाच्या भावाला प्राधान्य असतं किंवा क्रियापदाला प्राधान्य असतं असं सुद्धा विचारू शकता, ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 7 नंबर, कृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. कृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी. आता मी याच्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला मी सांगितलं होतं, जर क्रियापदाच्या शेवटी वा, वी आणि वे आला असेल तर डोळे झाकून तो कोणता प्रकार ओळखायचा वाक्याचा लिहायचा, किंवा ते कोणतं क्रियापद असतं, तर ते विद्यार्थी क्रियापद असतं, ठीक आहे. जर क्रियापदाच्या शेवटी वा, वी, वे आला असेल तर ते काय असतं, विद्यार्थी क्रियापद असतं. एवढं लक्षात ठेवा. बघा ह्या वी मध्ये सुद्धा काय पहिलं व आहे, लक्षात ठेवा. मग इथं काय आलं पाहिजे, क्रियापदाच्या शेवटी आलं पाहिजे. मग आता या ठिकाणी तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की क्रियापदाचे किती अर्थ पडतात, तर क्रियापदाचे किती अर्थ आहेत, एकूण 4 अर्थ असतात. किती अर्थ असतात, 4 अर्थ असतात. मग हे 4 अर्थ कोणकोणते असतात, तर पहिला असतो स्वार्थ, दुसरा असतो आज्ञार्थ, तिसरा काय असतो विद्यार्थ, आणि चौथा असतो संकेतार्थ. आता आपल्याला प्रश्न विचारला होता विद्यार्थवरती. मग जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच काय, कर्तव्य, शक्यता, योग्यता आणि इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्यास विद्यार्थी क्रियापद असे म्हणतात. आता इथं असाही प्रश्न विचारला होता की विद्यार्थी क्रियापदावरून कशाचा बोध होतो. मग कशाचा बोध होतो, बघा कर्तव्य, शक्यता, योग्यता व इच्छा यांचा बोध होतो. कशावरून, विद्यार्थी क्रियापदावरून. आणि ह्या विद्यार्थी क्रियापदाच्या शेवटी काय असतंय, तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, काय असतंय, वा, वी, वे असतंय, ठीक आहे. आता हे स्वार्थ क्रियापद कधी असतो, तर या क्रियापदावरून फक्त जर काळाचा बोध झाला, फक्त काय क्रियापदाच्या अर्थावरून फक्त काळाचा बोध झाला तर हे काय असतं, क्रियापद स्वार्थी क्रियापद असतं. मग याचं एखादं जर उदाहरण पाहिलं तर काय, मी गावी गेलो होतो. मी गावी गेलो होतो, कशाचा बोध झाला, काळाचा बोध झाला. होतोवरून भूतकाळाचा झाला की नाही, भूतकाळाचा बोध. मग हे झालं स्वार्थी क्रियापद, ठीक आहे. त्याच्यानंतर आज्ञार्थी क्रियापद, म्हणजे याच्यामध्ये काय असतं, आज्ञा असती, याच्यामध्ये आज्ञा केलेली असते, ठीक आहे. मग उदाहरण जर पाहिलं एखाद्याचं आज्ञार्थी क्रियापद असतं तर मुलांनो खाली बसा. तुम्ही म्हणता की नाही, मुलांनो खाली बसा, मुलांना आवाज करू नका, येतो दरवाजा उघड, ती खिडकी उघड, डस्टर आण, खडू आण. मग हे सगळं कोणत्या प्रकारचे वाक्य आहेत, तर हे आज्ञार्थी वाक्य आहेत. विद्यार्थी सांगितलं. संकेतार्थी म्हणजे काय, जर, तर, जेव्हा, तेव्हा, ज्यावेळेस असं वाक्य असेल, म्हणजे वाक्यामध्ये अटी शर्ती असतील तर त्याला आपण काय म्हणतो, संकेतार्थी म्हणतो. उदाहरण जर पाहिलं तर तू अभ्यास केलास तर परीक्षा पास होशील, किंवा जर अभ्यास केला तर परीक्षा पास होशील. आज पाऊस आला तर नदीला पूर येईल, जर पाऊस आला तर नदीला पूर येईल. म्हणजे हे काय झाले, संकेतार्थी वाक्य झालं, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. हे उदाहरण आहेत बघा. तो बहुधा घरी असावा, म्हणजे विद्यार्थी वाक्याचे बघा शेवटी काय आहे, वा आहे आणि ही शक्यता आहे. परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा, ही सुद्धा वा आहे आणि ही काय शक्यता आहे. किंवा परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा ही इच्छा असेल, ठीक आहे, शक्यता नाही. ही काय असेल, इच्छा असेल, ठीक आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर, तो नेहमी लवकर येतो या वाक्यातील काळ ओळखा. आता बघा इथे एक शब्द आलाय, तो नेहमी लवकर येतो. हे जर तसं पाहिलं तर वर्तमानकाळी वाक्य आहे, म्हणजे तो लवकर येतो हे वाक्य काय वर्तमानकाळी. पण इथे एक शब्द टाकला त्यांनी, तो नेहमीच. म्हणजे इथं काय सांगितलं त्यांनी, ती क्रिया सतत घडत आहे, तिची रीत सांगितली म्हणून हे काय रीती वर्तमान काळ आहे, लक्षात ठेवा. आणि त्यांनी बघा
वर्तमान काळ हा चुकण्यासाठी तुम्हाला पहिलाच ऑप्शन ठेवला आहे आणि रीती वर्तमान काळ सगळ्यात शेवटी ऑप्शन दिला आहे. मग लक्षात ठेवा, साध्या वर्तमान काळाच्या वाक्यात नित्य, नेहमी, सदा, नियमित, सतत असे शब्द येतात तेव्हा वाक्याचा काळ रीती वर्तमान काळ असतो. म्हणजे हे शब्द काय दाखवतात की ही क्रिया नियमित चालू आहे किंवा सारखी चालू आहे हे दाखवतात. ठीक आहे, मग त्याला आपण काय म्हणतो, रीती वर्तमान काळ म्हणतो. पुढचा प्रश्न 9 नंबर, पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. धावा करणे, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा बोलणे नाही. अस्वस्थ होऊन इकडे तिकडे धावणे नाही. सामन्यात 100 धावा करणे नाही. मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे. बरोबर आहे, धावा करणे म्हणजे काय, मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे. पुढचा प्रश्न आहे आपला 11 नंबर, पुढील म्हणीचा अर्थ सांगा. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. मग यालाच काय म्हणतो आपण, इच्छित गोष्ट न मिळाल्यास समझोता न करता हव्या असलेल्या गोष्टीसाठी अडून बसणे. आणि याचा अर्थाचा दुसरा एक वाक्प्रचार विचारला होता, वाक्यप्रचार. थंडा फराळ करणे म्हणजेच काय, उपास करायची तयारी असणे किंवा उपासमार होणे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते मिश्र वाक्य नाही. आता नाही असं विचारलंय, मिश्र वाक्य नाही असं विचारलंय, म्हणजे 3 वाक्य मिश्र असणार आहेत आणि 1 नसणार आहे. मग बघूया, बाहेर जाता आले म्हणून मी भाजी आणली. तुम्हाला सांगितलं तर मिश्र वाक्यामध्ये काय असतात, 2 वाक्य असतात. त्यातलं एक काय असतंय, गौण वाक्य असतंय आणि दुसरं वाक्य काय असतंय, प्रधान वाक्य असतंय. मग आपल्याला असं वाक्य बघायचे, बाहेर जाता आले म्हणून मी भाजी आणली. आहेत का 2 वाक्य बघा, बाहेर जाता आले 1 वाक्य, दुसरं काय म्हणून मी भाजी आणली, हे झालं गौण वाक्य. आणि पुढचं हे कोणतं झालं, प्रधान वाक्य. मी बाहेर गेल्यावर भाजी आणीन. आता याच्यात 2 वाक्य आहेत का, मी बाहेर गेल्यावर भाजी आणीन याच्यामध्ये 2 वाक्य आहेत का, नाही, एकच वाक्य आहे. मग हेच आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचं बघा, जर मला बाहेर जाता आले तर मी भाजी आणीन. बघा, जर तर संकेतार्थी वाक्य आहे. संकेतार्थी वाक्यच म्हणजे काय असतं, मिश्र वाक्याचाच तो प्रकार आहे. ठीक आहे, हे 1 वाक्य आणि पुढचं 1 वाक्य. पुन्हा तसंच आहे, जर मी बाहेर गेलो तर मी भाजी आणीन. दोन्ही सारखेच वाक्य का, जर मला बाहेर जाता आले आणि जर मी बाहेर गेलो, म्हणजे थोडा बदल केलाय त्यांनी, बाकी वाक्य सेम ठेवलंय किंवा सारखंच ठेवलंय. पुढचा प्रश्न 12 नंबर, प्रामुख्याने गझल या काव्य प्रकारात रचना करणारे प्रसिद्ध कवी कोण. विंदा करंदीकर, बासी मर्ढेकर, हे BC असतंय, BC मर्ढेकर, ऐश्वर्य पाटेकर आणि सुरेश भट, हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. मग सुरेश भट यांचे काही प्रसिद्ध गझली सुद्धा बघा कोणत्या आहेत, आम्ही एल्गार, झंझावत आणि रसवंतीचा मुजरा. पुढचा प्रश्न 13 नंबर, पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. मत्ता, मत्ता म्हणजेच काय, संपत्ती, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचे लक्षात ठेवा. आता समुद्राचे समानार्थी शब्द सागर, अर्णव, दर्या, सिंधू, वारेदी. प्रश्न इथं मत्ता काढतील आणि असं सांगतील, बाबा अर्णव, अर्णव या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. मग काय सांगतात, समुद्र सांगावं लागेल. मग पृथ्वीचे बघा, धरणी, अवनी, शया, मही, अरसा. मग असं सुद्धा विचारू शकता, बाबा अवनी, अवनी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. बाकीचा सगळा प्रश्न आहे असाच ठेवतील, पर्याय सुद्धा असेच ठेवतील. मग अवनीचा समानार्थी शब्द काय आहे, पृथ्वी आहे. स्वाभिमान म्हणजे काय, स्वतःचा अभिमान, गर्व आणि तेजस्विता, त्यालाच काय म्हणतो आपण, स्वाभिमान म्हणतो. पुढचा प्रश्न आहे आपला 14 नंबर, पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. शेतीची कामे यंदा लांबली. तुम्हाला माहिती आहे क्रियापद म्हणजे काय असतं, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद म्हणतो आणि हे वाक्याच्या शक्यतो तर कुठं असतं, शेवटी आलेलं असते मराठीमध्ये. ठीक आहे, शब्दाचा अर्थ सांगा. दिढी, माहित नाही, मला माहिती आहे सगळ्यांना माहित नाही. दिढी म्हणजे काय, दृष्टी. दिढी म्हणजे काय, दृष्टी. हा दिढी संस्कृत शब्द आहे. हा शब्द तुम्हाला कुठं पाहायला भेटतो, तर हे जुने जे अभंग आहेत ना, ह्या अभंगामध्ये दिढी हा शब्द पाहायला मिळतोय. ठीक आहे, डोळेचे समानार्थी शब्द काय आहेत, नयन, अक्ष, नेत्र. मिठी म्हणजे काय, आलिंगन. पुढचा प्रश्न 16 नंबर, पुढील वाक्प्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे. राम राम ठोकणे. आता राम राम ठोकणे म्हणजेच काय, निरोप घेणे. नोकरी शोधण्यासाठी त्याने गावाला राम राम ठोकला, हेच बरोबर आहे, म्हणजे त्याने गाव सोडलं. पुढचा प्रश्न 17 नंबर, वाक्य विधानार्थी करा. लई हाड है तुझ्या अंगात. आता हे वाक्य आपल्याला काय करायला सांगितलंय,
विधानार्थी करायला सांगितले. बघूया. तुझ्या अंगात पुष्कळ हाडं आहेत ना. आता हे वाक्य वाचलं कीच तुम्हाला कळायला पाहिजे. कशावर कळायला पाहिजे? ह्या वाक्याच्या शेवटी काय आहे? प्रश्नचिन्ह आहे. मग हे कोणतं वाक्य झालं? तर हे प्रश्नार्थक वाक्य झालं. जर वाक्याच्या शेवटी म्हणा किंवा वाक्यात कुठंही जर प्रश्नचिन्ह विचारलं ना तर ते काय झालं? प्रश्नार्थक वाक्य झालं. दुसरं बघू. तुझ्या अंगात जास्त हाडं नाहीत. बघा इथं काय आहे? नाहीत शब्द आहे. म्हणलं हे कोणतं वाक्य झालं? नकारार्थी झालं. नाहीत म्हटलं कोणतं झालं? नकारार्थी. हे कोणतं आहे? प्रश्नार्थक वाक्य आहे. ठीक आहे. पुढचं बघूया. खाली काय? तुझ्या अंगात पुष्कळ हाडं आहेत का? बघा इथं पुन्हा प्रश्नचिन्ह आहे. पुन्हा हे काय झालं? प्रश्नार्थी वाक्य. ठीक आहे. त्याच्यानंतर तुझ्या अंगात पुष्कळ हाडं आहेत म्हणजे हेच कोणतं वाक्य झालं? विधानार्थी वाक्य झालं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर. तिने आपले हात माझ्या गालावरून फिरवले. तिने आपले डॅश हात माझ्या गालावरून फिरवले. बघा एवढं वाचतान आणि मृदू लिहून टाकतान. चुकलं, मार्क गेला. पुढं विचारले काय त्यांनी? बघा पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रिकाम्या जागेत भरा. आणि तर कोणता शब्द दिलाय? मुलायम. तिने आपले मुलायम हात माझ्या गालावरून फिरवले. आणि मुलायम या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलाय. मग मुलायम या शब्दाचा विरुद्धार्थी काय होईल? खरखरीत. उत्तर काय येईल आपलं? खरखरीत. लक्षात येतंय? म्हणजे जे प्रश्न वरून सोपे दिसतात ना ते सोपेच असतात पण आपल्याला त्यासाठी ते सगळे वाचावा लागतात. गडबड जर केली तर आपला हातचा मार्क ते घेऊन जातात. शब्दाचा अर्थ सांगा. विधू शब्द दिलाय. विधू माहिती माहित नाही तुम्हाला? विधू म्हणजे काय? चंद्र. मग चंद्र, शरघर, कुलनिधी किंवा सोम हे सगळे काय? चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. विदूर याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. ही जी विदूर आहे ना याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. विधवा आणि विदूर. ज्याची पत्नी मरण पावली असा पुरुष म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? विदूर म्हणतो. विधवा म्हणजे कोण? जिचा पती मरण पावलाय अशी स्त्री, तिला आपण काय म्हणतो? विधवा म्हणतो. सुंदरचं काय? सुरेख, मनोहर, रम्य, अभिराम, ललित. पुढचा प्रश्न म्हणजे आपला शेवटचा प्रश्न 20 नंबर. विरुद्धार्थी शब्द द्या. विरुद्धार्थी शब्द द्या. शब्द कोणता आहे? दूषण हा शब्द दिलाय आणि या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. मग हा तुम्हाला काय करायचा आहे? कमेंटमध्ये सांगायचा आहे. त्याचबरोबर चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करत चला आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या मित्रांच्या ग्रुपला किंवा मित्रांना नक्की पाठवत जा, शेअर करत जा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.